आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे। कोकण विधान परिषदेची जागा तटकरेंनी गनिमी काव्याने जिंकली असून कोकणातील जागा ही लढली गेली पाहिजे होती असं दळवी म्हणालेले आहेत। कोकण विधान परिषदेची निवडणूक होणं गरजेचं होतं, आम्ही ताकदीने लढलो असतो आणि जिंकलो असतो असं सुद्धा दळवी म्हणालेले आहेत। शेवटी तटकरेंनी गनिमी काव्याने ती लढाई जिंकली असं नक्की सांगता येईल। आणि म्हणून काल त्यांनी वक्तव्य केलं की एका मॅनात दोन तलवारी राहत नाहीत, मी चर्चा ठेवतो। येणाऱ्या काळामध्ये जनता नक्की दाखवेल एका मॅनात किती तलवार राहतात ते। तटकरे उपरोक्त बोलत आहेत, खरं तर त्यांना शोभने निश्चित नाही आहे। राजकारणामध्ये गिव्ह अँड टेकची परिभाषा वापरली पाहिजे। मला असं वाटतं की झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात कदाचित निवडणूक झाली असती तर आम्ही ताकदीने लढलो असताना जिंकून आणली असती, पण ते दुर्दैव कोकण जनतेचं की महायुतीचा धर्म पाळत असताना आम्ही आपली शीट पाठी घेतली। इच्छित नाही, प्रत्येकजण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो, प्रत्येकाची वैचारिक पातळी ही पाहत असतो लोक। अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही। मी निर्विवादपणाने गेले 40 वर्ष रायगडच्या राजकारणात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेलो आहे। मी सांगितलं आपल्याला वारंवार, आजही उद्युक्त करतो, ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीवजींनी निवडणुका घेतल्या त्यावेळेला 425 जागा देशाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाला मिळाल्या। त्याच वेळेला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतदादांनी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली 85 साली। त्यामुळे राज्याच्या राजकारणात मी वसंतदादांच्या आशीर्वादातून 85ला आलो। अंतुले साहेबांचे आशीर्वाद मिळाले, विलासरावजींचे मिळाले, सुशीलकुमार साहेबांचे मिळाले, श्रद्धेय पवार साहेबांचे सातत्याने मिळत राहिले, दादांचे तर मिळतच राहिले। त्याच्यामुळे माझा राजकीय प्रवास कोण आयरे गैरे बोलते त्याच्यावरती राहिला नाही। आणि ज्यांना या निकालाच्या नंतर त्यांच्या मनातलं सफल न झाल्यामुळे नैराश्य होऊन काही टीका करत असतील ती त्यांना लखला भो, मला त्याच्याने काही फरक पडत नाही।